श्री गुरुचरित्र अध्याय 51 आणि 52. श्री गुरूंचे श्रीशैल येथे प्रस्थान. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाला, नामधार का? श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी आपल्या शिष्यांना व भक्तांना ते श्रीशैल पर्वतावर जाऊन तेथेच गुप्तपणे राहणार असल्याचे सांगितले. मग सर्व तयारी करून शिष्यांसमवेत श्रीशैलकडे जाण्यास निघाले. तेव्हा यापुढे स्वामी भेटणार नाहीत म्हणून सर्व लोकांना अतिशय दुःख झाले होते. ते सर्वजण त्यांना तेथेच राहण्याची आर्ततेने विनंती करू लागले. स्वामी, तुम्हीच आमचे मायबाप, तुम्हीच सुखनिधान, तुम्हीच तारणहार, आम्हाला सोडून जाऊ नका. तुम्ही गेल्यावर आम्ही कोणाच्या आश्रयास जावे? तेव्हा श्री गुरु त्यांचे सांत्वन करू लागले. अरे, असे काय करता? तुम्हाला कोठेही जाण्याची गरज नाही, कारण लौकिकार्थाने मी येथून प्रस्थान केलेले असले तरी सूक्ष्म रूपाने या गाणगापुरातच राहणार आहे याची खात्री बाळगा. माझ्या प्रेमळ भक्तांना माझे दर्शन होईल. मी सकाळी कृष्णा नदीत स्नान करेन, पंचनदी संगमावरील औदुंबर वृक्षाखाली अनुष्ठान करेन, मध्यान्नी भीमा अमरजा संगमावर स्नान करेन, मग मठात येऊन तुमच्या पूजेचा स्वीकार करेन. माझ्या भक्तांकडे माझे अहोरात्र लक्ष असते. या माझ्या वचनावर पूर्ण निष्ठा ठेवा. संगमावर असलेला अश्वत्थ हा सर्व इच्छा पूर्ण करणारा कल्पवृक्षच आहे. त्याची पूजा करावी. मी मठामध्ये माझ्या निर्गुण पादुका ठेवल्या आहेत, त्यांचीही पूजा करावी. विघ्नहर चिंतामणीची पूजा करावी. या पूजनरूपी सेवेने तुमच्या सर्व इष्ट मनोकामना पूर्ण होतील. तुमची चिंता आणि कार्यातील विघ्ने यांचे निवारण होईल. अष्टतीर्थाची यात्रा करणारे मला विशेष प्रिय होतील. तुम्ही आमची त्रिकाल आरती करावी. श्री गुरूंनी सर्वांचा निरोप घेतला आणि आपल्या शिष्यांसह मठातून बाहेर पडले. गावातील भक्तजन काही अंतरापर्यंत त्यांच्याबरोबर गेले. ते जेव्हा परत आले तेव्हा श्री गुरु मठातच आहेत असे दिसले. त्यांना खूपच आश्चर्य वाटले. श्री गुरु येथेच आहेत याची खात्री पटली. श्री गुरु आपल्या 4 शिष्यांसह पाताळ गंगेच्या तीरावर आले. तेथे शिष्यांना म्हणाले, आम्हाला पलीकडे जायचे आहे. आमच्यासाठी पुष्पांचे आसन तयार करा. आम्ही मल्लिकार्जुनाशी एकरूप होऊन राहू. त्याप्रमाणे शिष्यांनी शेवंती, कमळ, कल्हार अशी फुले केळीच्या पानात गुंडाळून आणली. ती एकत्र गुंफून सुरेख व मृदू आसन तयार केले. ते गंगेच्या पाण्यावर ठेवले. श्री गुरु त्यांना म्हणाले, तुम्ही आपापल्या घरी जा. दुःख व चिंता करू नका. मी निघून गेलो असे वाटून घेण्याचे कारण नाही. मी गाणगापुरातच आहे. मी भक्तांच्या घरातही राहतो. मी माझ्या निजस्थानी जात आहे. तेथे पोहोचल्याची खूण म्हणून शेवंतीची फुले पाठवीन. ती प्रसाद म्हणून वाटून घ्या. जे माझी नित्य पूजा करतील त्यांच्या घरी लक्ष्मी अखंड वास करेल. मला गायन फार आवडते. जे माझी कवने गातील त्यांच्या घरी मी नित्य निवास करीन. त्या भक्तांना आयुरारोग्य, संतती व संपत्ती प्राप्त होईल. जे माझे चरित्र श्रवण पठण करतील त्यांना सुख, समृद्धी व ऐश्वर्य प्राप्त होईल. त्या दिवशी गुरु कन्या राशीत होता. तिथी होती माघ कृष्ण प्रतिपदा. दिवस होता शुक्रवार. शिशिर ऋतू होता व संवत्सर होते बहुधान्य. श्री गुरूंनी शिष्यांना आशीर्वाद दिले. मग पुष्पासनावर बसून पैल तीराकडे निघाले आणि बघता बघता अदृश्य झाले. शिष्य चिंतामग्न होऊन तीरावरच थांबले होते. तेवढ्यात काही नावाडी नौकेतून आले. या शिष्यांनी त्यांच्याकडे चौकशी केली. ते म्हणाले, आम्ही तुमच्या गुरुदेवांना प्रवाहातून जाताना पाहिले आहे. ते दंडधारी संन्यासी आहेत. ते म्हणाले, आमचे नाव नृसिंह सरस्वती आहे.
तुम्ही पलीकडे जातच आहात तर तेथील शिष्यांना माझा निरोप सांगा. म्हणावं, आम्ही कर्दळीवनात जात आहोत, तथापि गाणगापुरातही आहोत. आता भ्रांतपणे दुःख करू नका. प्रवाहातून प्रसाद पुष्पे वाहत येतील, ती काढून घ्या. आपापल्या स्थानी जाऊन आमची भक्ती करा. तुमचे वंशज सुखात आनंदात राहतील. त्यानंतर ते पुढे निघून गेले. त्यांच्या पायात सोन्याच्या पादुका होत्या. तो निरोप ऐकून शिष्यांना खूपच बरे वाटले. ते तेथेच थांबून वाट पाहू लागले. नावाडीही थांबले. काही वेळाने शेवंतीची 4 फुले प्रवाहातून वाहत आली. ती 4 शिष्यांनी आदराने काढून घेतली. त्या फुलांना वंदन करताना त्या सर्वांची मने श्रीगुरूंच्या प्रेमळ आठवणींनी भरून गेली होती. डोळ्यांमध्ये अश्रू तरळत होते. श्रीगुरूंच्या प्रस्थानाची कथा ऐकून नामधारकाचेही हृदय भरून आले होते. त्याने सिद्धाला विचारले, हे मुने, आपण सांगितलेले हे 4 शिष्य कोण? सिद्ध म्हणाला, नामधारका, श्रीगुरूंचे अनेक शिष्य होते. त्यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतलेल्या बाळकृष्ण सरस्वती, उपेंद्र माधव सरस्वती अशा सर्वांना त्यांनी तीर्थयात्रेस पाठविले. उपदेश प्राप्त काही शिष्य गृहस्थाश्रमात राहून सेवाभक्ती करीत होते. श्रीगुरूंच्या प्रयाणाच्या वेळी सायनदेव साखरे, कवीश्वर नाव दिलेला नंदी ब्राह्मण, नरहरी कवी आणि मी स्वतः असे 4 जण त्यांच्या समवेत गेलो होतो. आम्हीच ती प्रसाद पुष्पे काढून घेतली. ते पुष्प आजही माझ्याकडे आहे. मी त्याची नित्य पूजा करतो. सिद्धाने नामधारकाला शेवंतीचे ते फूल दाखविले. त्याच्या दर्शनाने नामधारकास अत्यानंद झाला. सिद्ध नामधारकास म्हणाला, बा सच्चित्शा, असे आहे श्रीगुरूंचे अद्भुत चरित्र. त्याचे महात्म्य काय वर्णन करावे? तू आस्थेने ऐकलेस म्हणून मी आवडीने सांगितले. आता तुझे दुःख व दारिद्र्य गेले म्हणून समज. श्रीगुरूंच्या कृपाप्रसादाने तुझे सर्व मंगल होईल. तुझे पुत्र पौत्र लक्ष्मीवंत होतील, सुखात नांदतील. जे श्रीगुरूंची भक्ती करतात त्यांना 4 पुरुषार्थ साध्य होतात. सिद्धाच्या आशीर्वादाने नामधारकास परमसंतोष वाटला. त्याचे कल्याण झाले. सरस्वती गंगाधर म्हणतात, भाविक हो, श्रीगुरुचरित्र ग्रंथ अतिशय पवित्र आहे. हा ग्रंथ श्रीगुरूंची वाङ्मय मूर्ती आहे. अमृताची पाणपोई आहे. संसारी जीवांना भवपार नेणारी सुरक्षित नौका आहे. परमार्थ साध्य करून देणारा साधना पथ आहे. त्याच्या श्रवणाने, पठणाने, मननाने, निजध्यासाने भक्तांचे कल्याण होते. ज्यांना कल्याणाची इच्छा आहे त्यांनी या ग्रंथाचा आश्रय घ्यावा. अनन्य भावे त्यांचीच संगत धरावी. नित्यपूजन करून एकनिष्ठेने अध्याय वाचन व पारायण करावे. त्यायोगे गुरुकृपा होऊन जीवन सुखी होईल. अंतःकरणात शांती नांदेल. अध्याय 51 व 52 समाप्त. या अध्यायाच्या पठणाने, श्रवणाने गुरुचा विरह होणार नाही.